लाडू, ए लाडू, लाडू. हो साहेबराव. आहे साहेबराव इथेच आहे बघ. झाली तुझी झोप? चल मग आता आपण साहेबरावाला आंघोळ घालून घेऊया. का? अरे तू नाही का रोज आंघोळ करत, मग त्याला नको आंघोळ घालायला? त्याला आपण स्वच्छ करूया. श्रीपती दादा, पाण्याची बादली आणा. सगळे असे का बघायला? पिकणार आहे काय खरंच साहेबरावला? मी साहेबरावला कुठे जाऊ देणार नाही. लाडू, अरे हे बघ, साहेबराव इथे राहिला तर त्याला त्रास होईल. नाही, राणा जाईल तेव्हा साहेबराव इथेच पाहिजे. किती वेळा सांगू मी तुला, राणाजी नाही येणार आहेत परत. नाही येणारच. अरे आता काय बोल की. अरे त्या दिवशी त्या बाजारा तुझ्या गिरणीत लपवणार होता आणि एकदम आता पलटे. की ते निवडणुकीच्या काळात कसा आवाज फुटला होता रे तुला, आणि आता बरं लहान खोटेपणा करायला. हो पप्प्याचा माफ करा, चूक झाली, माफ करा पप्प्याचा. हो अहो, चूक ध्यानात आली म्हणून तुमच्या पायात आलो. ती व्हिडिओ पोलिसांच्या ताब्यात गेला असता, तुम्ही आणि वहिनी साहेब डायरेक्ट जेलात. हो, माननीय परेश पाटील साहेबांना वाचवण्याचं भाग्य मिळालं मला. आता कसं बोललास तुझ्या? हे बघ, आमच्या संघटनेतून हळूहळू सगळं शिकशील. संकट म्हणजे काय? आता तू आमच्या संघटनेत राहायचं, तू आमचा माणूस झालास. सचा वा, आजपासून तू माझा माणूस झालेला आहेस. तू जी मला वाचवून आज इमानदारी दाखवलीस की नाही, वा, नाहीतर त्या सर्किट पाडीमुळे त्यांनी जेलात गेलास तुम्ही आज. हो, कशाला काळजी करताय मी असताना? माननीय परेश पाटलांना वाचवण्याचं भाग्य मिळाले मला. अरे बाप, लवकर शिकलं की रे, शिकलं की जवळ वा सचा वा. हे बघ, आजपासून तू माझा माणूस झालायस, त्यामुळे तू पप्प्यादा असं म्हणू शकतोस. जरा जवळच वाटते. 100% खरं बोलला बघा पप्प्यादा. कसं पप्प्यादा पप्प्याचा कसं वाटतंय पप्प्याचा? छान जगास बच्चे पप्प्याचा. ती गिरण माझ्या ताब्यात मिळेल काय? बघितलंस काय? लगेच गिरण पाहिजे, हे पाहिजे, दिली तुझी गिरण तुझ्या ताब्यात दिली. पण काय ते पीठ तेवढं घरी जरा पोचवत जागी. अहो पप्प्याचा, तुम्ही काय बी बघा, सगळं घरात पोच करतो बघा. घरात पोच करतो. बघितलं काय? मेलेल्या रानाचा जवळचा मित्र येऊ, जवळचा माणूस म्हणून आज. आणि काय नाही रे, जवळचा माणूस तू, आणि त्या अंजलीबाईच्या पॅनेलचा आवाज, त्यांच्यातलं एक बी गुण नाही तुझ्यात. कवा कधी पलटी खाईल की नाही काय सांगता येत नाही. हो पप्प्याचा, जाऊ दे विषय. कशाला करतोय आता? आता जग बदललंय तर आपण बी बदलायला पाहिजे का नको? आता चांगल्या माणसात राहायचं तर माणसासारखं वागायला पाहिजे का नको? म्हणजे तुमच्यासारखं. पिक्चर मला सारखं का बोलायस? पिक्चर मधलं पप्प्यादा, इस बात पर सेलिब्रेशन पार्टी पाहिजे मला. अहो इथं नाम आहे, चला घे. राणा का फिना गेला उडत. इकडे
कोण रे? ನನ್ಗೆ ಸವಾಲು ಹಾಕಬೇಡಿ. ನಾನು ಬಾಸ್ ಬಾಸ್ ಬಾಸ್. टू सेम. अच्छे से संभाल. पप्यादा राजा राजकोंडा राजा 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 राजकोंडा ನಾನು ಬಾಸ್.
ನಾನು ಬಾಸ್ 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 राणा राणा राणादा ಯಾರು ನಾನು तू राणादा आहेस ना? कोण राण आम्ही राण नसतो आय एम राजा राजा राजगोंडा हराय 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 त्याला अनेकदा विचारून ये. कोण आहे ते विचारून ये. मी नाही हो, तुझं तुझं तुला आता आमच्या गँग मध्ये सामील केला आणि तू लगेच पार्टी खातोस होय? हो कोणती राजा राणादा हे राणादा राजा राजा कौन 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 है कौन तू इधर कैसा आया क्यों आया कहा जा रहा है मैं सच्चा गिरने वाला सच्चा मैं पीठ गिरने वाला पीठ का गिरने वाला मराठीत बोलला तर चालते की हो हेच नाही तर हिंदी कशाला बोलायचं ते बरं कोण आहेस तू राजा राजा राजगोंडा हराय हराय राजा राजगोंडा कशावर आय कार्ड ओळखपत्र काय काय राजावर डाऊट घेताय किंवा तुम्ही राज्य राज्य कोंडा डाऊट खाल्ला तर राजा सगळ्यांचा असाच हाल करत असतंय बघ चुकलो माफ कर तुला बघायचंय का माझं आयडी कार्ड नाही बघायचं मला बघून सोडायचं की हो घाबरायचं कसलं ते नाही बघायचं मी पाय पडतो मला नाही बघायचं असं कसं बोलताय की हो मगाशी काय म्हणलं बघायचं तर बघायचं बघ राजा राजगोंडा राजा राजगोंडा मी जातो राजा 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 रथ सरकार राजावर डाऊट खाल्लं याद राख नाव काय माझं राजा राजगोंडा हरार अरे तू राणा होता नव्हतो मग कशा सोडलेस त्याला नाही पप्याचा तू राणादा नाही राजा राजा राजगोंडा आहे नाही मला तर तो राणाच वाटतोय पप्यादा. अरे नाही मलाही तसंच वाटत होतं पण तो राजा राजगोंडा आहे मी ते ओळखपत्र आधार कार्ड ते सगळं बघितलं पण त्यात मला ते राजा राजगोंडाच दिसला ही कागदपत्र डुप्लिकेट असतील. अरे नाही रे बाबा मला पण तसंच वाटत होतं पण तू चेहरा त्याचा डिक्टो सेम आहे बघ पण तू राजा राजगोंडा आहे हा तू आता राणा असू दे तर राजा असू दे ते समजा मला ताडीला सांगायला पाहिजे मला ताडी बोला. पाया पडतो वहिनी साहेब पण दया करा. अहो पावसाळा आलाय सगळ्यांच्या पेरण्या पूर्ण झाल्यात माझ्याच तेवढ्या राहिल्यात. आम्ही अडवलंय कर की तू बी. अहो पैसेच नाहीत बियाणं आणायला कसं करू. काय बी करा आणि मला 5,000 रुपये द्या. अहो पेरणीच नाही झाली तर माझी बायका पोरं उपाशी मरतील वहिनी साहेब.
वाड्यावर पोती पाठवायची असत्यात तेव्हा हिकडचा रस्ता इसरता तुम्ही. पैसे पाहिजे असतील की बराबर येता. नाही नाही वहिनी साहेब, अहो मागल्या टायमाला कीड पडून उत्पन्नच कमी झालं बघा. मी तरी काय करू तुम्हीच सांगा. आम्ही काय सांगू? पीक निघालं की निम्मा हिस्सा आम्हाला पाहिजे बस. आ आ, होय, म्या कुठं नाही म्हणलं या. अहो जमीन तुमच्याच ताब्यात आहे. पण आताच तुम्ही जर पैसेच नाही दिलं सा तर पेरणीच होणार नाही. मग मी तुम्हाला काय देऊ? आता मला काय बी करून 5,000 रुपये द्या. ठीक आहे, देतो. चंदा, जा यासने पैसे दे. पण हा, आमच्या मळ्यातला गोठा रोज सकाळी तू झाडायचा. उगा तिथली मजुरी आमची वाया चालल्या. चालेल. हे 5,000 आहेत, यातलं 100 माझं. पण परबीर काय नाही, ज्यादा नाटक केलंस तर यातलं बी काढून घे. चल जा. हट. हॅलो, हॅलो, हा तायडे. मी चंदा बोलत्या. तायडीला दे फोन. तायडीला दे फोन, अर्जंट बोलायचं आहे मला. हा, 1 मिनिट. काय सर, पप्याचा फोन आहे, अर्जंट आहे म्हणून. बोल र. तायडे, आभाळ फाटलं का जमीन वर गेली का काहीतरी झालं ते काय कळण झाले बघ. पण रानात जिवंत आहे. काय? पप्प्या, काय सकाळ सकाळ टाकू नाहीस काय? अरे काय बघतोयस, काय कळतंय का तुला? अगं नाही ग तायडे, हे बघ मी पूर्ण शुद्धीत आहे. मी रानाला आता बघितलंय, राणा माझ्या समोर आहे. अरे कसं शक्य आहे? तू जर समोर असतास तर आता पतूर जित्ता राहिला असतास का? होय, मान्य आहे की, मला मान्य आहे की. म्हणजे तो राजा आहे, पण काय झालं, मला इथं आल्यावर दिसला की राणा आहे. पण मला कळ ना तो राणा आहे का राजा आहे. मग मला कळलं की तो राजा आहे. मी नीट जरा बघायचा प्रयत्न केला, पण तो मला राणा वाटला. पण तो म्हणतोय मी राजा आहे. पप्प्या, तू खरंच टाकू नाहीस काय? अरे काय बोलायला आहेस? राजा राणा राणा राजा. हे बघ, नीट सांग काय झालंय? काय नाही तायडे, आम्ही इथं तो व्हिडिओ ताब्यात घ्यायला आलतो. त्यानंतर अचानक डोळ्यासमोर माझा राणा आला. मला काय कळना, त्यानं 3 माणसाला धुतला आणि अचानक माझ्यासमोर येऊन उभा राहिला. मला काय कळना ग. मग मी डायरेक्ट विचारलं, कोण आहेस तो? तर तो मला, मी राजा राजकोंडा आर. म्हणजे म्हणजे ह्यो दिसतोय राणासारखा, पण मी राणा नाही म्हणतोय. मग आम्ही त्याची सगळी कागदपत्र बी चेक केली, पण कागदपत्रावर मी राजा राजकोंडा असंच लिहिलंय. तायडे, ते असं तर नसेल नवं. ते पिक्चर मध्ये दाखवते तसं, मेले मी खोया हुआ भाई वापस आ गया. आणि याला जर आपली कारनामी कळली तर आपलं काय खरं नाही तायडे. आपण हाणलाच म्हणून समज आपल्याला. तो नक्की कोण आहे ते बघा, बारीक लक्ष ठेवा त्याच्यावर. आणि समजा काय गडबड वाटली तर लगेच फोन करून कळवा आम्हासनी. काय? होय होय, कळवतो. ठेव. हा, ठेवू काय? हा. वाड्याची समधी दार खिडक्या समद बंद करा. आम्ही सांगितल्याशिवाय या वाड्याचा दरवाजा उघडणार नाही. बंद करा समद. अहो काय झालं ताई साहेब? सांगितलं ना बा, आम्ही सांगितल्याशिवाय अजिबात उघडायचं नाही.